बातमी सदावर्तेंची। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्यानं दणका दिला आहे। एसटी बँकेमधील दोघांचेही संचालक पद रद्द झाले। सदावर्ते दाम्पत्याचा एसटी बँकेशी आता संबंध राहणार नाही। तर सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्यानं दिलेला हा दणका, दोघांचेही संचालक पद रद्द करण्यात आलेला आहे। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने हा दणका दिलेला आहे। एसटी बँकेमधील दोघांचेही संचालक पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील या दोघांचंही एसटी बँकेमधलं संचालक पद हे रद्द करण्यात आले आणि ही कारवाई सहकार खात्याकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे सदावर्ते दाम्पत्याचा एसटी बँकेशी आता संबंध राहणार नाही। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील या दोघांना सुद्धा सहकार खात्यानं दिलेला हा दणका। एसटी बँकेशी त्या दोघांचाही आता संबंध राहणार नाहीये, कारण दोघांचंही संचालक पद हे सहकार खात्याकडून रद्द करण्यात आलेलं आहे। सदावर्ते दाम्पत्यावरती करण्यात आलेली ही कारवाई। आणि याविषयी अधिक बोलूया, प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। विक्रांत, सदावर्ते दाम्पत्यावरती सहकार खात्याकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई म्हणून याकडे स्वाभाविक बघावं लागणार आहे। काय नेमकं हे प्रकरण होतं, काय नेमकी ही कारवाई झालेली? तर सदावर्ते दाम्पत्यावर म्हणजे मागच्या काही महिन्यांपासूनच आपण पाहतोय की अनेक जे आरोप आहेत ते आरोप केले जात होते। मग ते संदीप शिंदे यांच्या माध्यमातून असतील किंवा मग काँग्रेसचे जे कामगारांचे किंवा एसटी विभागातले जे नेते आहेत बर्गे यांच्याकडून होत असतील, पण आरोप जे आहेत ते अनेक वेळा केले जात होते। ते आरोप नेमके कशा संदर्भातले होते, तर सीडी रेशिओ जो असतो बँकेचा क्रेडिट आणि डेबिट यांच्या संदर्भातला, तो सीडी रेशिओ वाढला आणि त्यामुळे बँकेचं नुकसान होतंय, कर्मचाऱ्यांचं नुकसान होतंय, कर्मचाऱ्यांना मागच्या अनेक महिन्यांपासून कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाही, अशा प्रकारचे आरोप करण्यात येत होते। आणि हेच आरोप घेऊन नेमके संदीप शिंदे जे आहेत एसटी कर्मचाऱ्यांचे नेते, ते गेले होते सहकार खात्यामध्ये। सहकार आयुक्त यांच्याकडे त्यांनी तक्रार नोंदवली होती आणि याच तक्रारीच्या आधारावर खरं तर आता सहकार आयुक्तांनी हा जो मोठा दणका आहे तो सदावर्ते दाम्पत्याला दिला असं म्हणावं लागेल। गुरुप्रसाद, धन्यवाद विक्रांत या सविस्तर माहितीसाठी।